जो पहला राष्ट्रीय क्रीड़ा सम्मेलन रतलाम में हुआ था, वहाँ हमें सर्वप्रथम उनसे परिचय प्राप्त करने का एक सौभाग्य प्राप्त हुआ। एक बहुत ही, हम तो सामान्य थे, परंतु उनका जो व्यवहार था सामान्य कार्यकर्ताओं के साथ, वो भी बहुत अच्छा था। टेंट में ही उनसे मुलाकात हुई थी और उन्होंने हमारे साथ फोटो वोटो भी खिंचाया। हमें देखकर ऐसा नहीं लगा कि इतना बड़े सेलिब्रिटी जो है, ये सेलिब्रिटी मतलब अपन सोचते हैं कि बहुत ऊंचा व्यक्तित्व था उनका, पर वो सामान्य कार्यकर्ताओं के साथ भी उनका व्यवहार कॉलेज बहुत शुरू अच्छा था। रहेगा, तभी तो जाने वाला है किधर। हेलो हाँ कंटिन्यू करिए सर, आ रहा है ना जी, आवाज आ रही है ना? हाँ हाँ शुरू करो। मैं मान गया तो उसके पश्चात उनसे बहुत सारे मीटिंगों में, सभाओं में, क्रीड़ा सम्मेलनों में मुलाकात हुई। धनबाद में भी ऐसी हेलो हाँ हाँ धनबाद में भी उनसे मुलाकात का मौका मिला। ऐसे क्रीड़ा भारती के अबे तो प्रति ट्यूशन के समर्पित कारण आया व्यक्तित्व मेरे घर पे। को मैं वो अपनी ओर से गोंदिया जिला क्रीड़ा आगे भारती कितने की टाइम ओर रुका? से 10 मिनट ज्यादा से ज्यादा। मैं जब भी था 5-6 हार्दिक घंटे रुक गया श्रद्धांजलि था। अर्पित करता हूँ। धन्यवाद। धन्यवाद महेंद्र जी। तो घर के अंदर भी अंदर महेंद्र जी के अनुभव उन्होंने आप बताए हैं। मैं इसके पश्चात हमारे विदर्भ प्रांत के सदस्य माननीय डॉक्टर योगेश जी सालफड़े जी से प्रार्थना करता हूँ वे अपने श्रद्धा सुमन अर्पित करें। डॉक्टर सालफड़े सर। संजय जी, हो संजय जी, हो बोला बोला। त्या रामपूरकर कोण आहे? त्यांचं बंद करा हो माईक. केला 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 डॉक्टर योगेश जी सालफड़े। योगेश जी ज्वाइन नहीं हुए क्या? झाले होते. हाँ झाले होते ना. महालाजी है कि महालाजी? प्राध्यापक महाला आपले रामपूरकर काय करतात? केलंय, बंद केलंय. उघडतात का? पुन्हा उघडतात ते स्वतः? काय करतात? श्री सदानंद जी काणे। श्री काणे सर से मैं प्रार्थना करता हूँ कि वे अपनी श्रद्धा सुमन अर्पित करें। 16 तारखेला दुपारी 4:30-5 वाजता मला ही बातमी टीव्हीवर पाहायला मिळाली आणि खरोखर धक्का बसला. आत्ता आणि केव्हा तरी भेटल्याचं मला एकदम लगेच लक्षात येत होतं की दिल्लीला जो आपला क्रीडा भारतीचा प्रश्नमंजुषाचा बक्षीस समारंभ होता, त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी आणि शेटे सर दिल्लीला गेलो होतो. त्यावेळेस चेतनजींची तिथे पुन्हा एकदा भेट झाली. ती भेट कदाचित आमच्या आयुष्यातली ती शेवटची भेट आहे असं तेव्हा तर काही वाटलंच नाही. खरं पाहिलं तर माझी पहिली भेट झाली ती पुण्याला. आपली क्रीडा भारतीची एक बैठक होती. त्या बैठकीत चेतनजी येणार होते आणि मला तशी सूचना दिल्यामुळे मी पुण्याला गेलो आणि अगदी सामान्य कार्यकर्त्याशी कसा व्यवहार करावा हे कोणाकडून शिकायचं असेल तर चेतनजी. म्हणजे आम्ही सगळेजण एकाच बेंचावर बसून तिथे जेवण करत होतो. दुपारच्या सत्रामध्ये मला त्यांना खेळ दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर हॅलो हॅलो कंटिन्यू करा. हा त्यानंतर आम्ही ग्राउंडवरून दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं. तेव्हा आम्हाला असं कोणत्या तरी वेगवेगळ्या गाड्यांनी घेऊन चालले होते. पण मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं जण तिथे राहिलो आणि तेवढ्यात चेतनजींसाठी गाडी आली आणि त्यांनी मला सहज बसा माझ्या बरोबर या आणि आम्हाला दोघांनाही त्यांनी सोबत नेलं. या संधीचा फायदा घेऊन मी
ठीक है काणे जी, तो डिस्कनेक्ट होता है काणे सर। हॅलो, बरोबर आहे? हाँ, डिस्कनेक्ट होता है। हो हो, हाँ, बस ओके. आता आलाय? हाँ ठीक. व्हिडिओ नाही दिसत ना. व्हिडिओ पण नाही आहे. 1959 ते 1975. हॅलो हॅलो, हाँ व्हिडिओ सुरू करा म्हटलं. सुरूच आहे ना व्हिडिओ. हॅलो, हाँ मी स्पॉटलाइट व्हिडिओ केला आहे. हॅलो, ठीक आहे ठीक आहे. आता आला. हा मी स्पॉटलाइट व्हिडिओ केला तुमचा, सुरू करा. ओ, वेळेचं मर्यादा. काणे सर कनेक्शन बरोबर नाही आहे तुमचं. मी स्पॉटलाइट काय व्हिडिओ होत पण आहे? सुरू केला. आता आता येतोय का? ठीक आहे ठीक आहे. हा. जेव्हा मी त्यांच्या बरोबर गाडीमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला एक प्रसंग विचारायचा होता की ऑस्ट्रेलियामध्ये जो एक प्रसंग झाला होता, गावस्कर आणि तुम्ही सोबत खेळत असताना गावस्करला LBW दिलं, तो प्रसंग मला तुमच्याशी शेअर करायची इच्छा आहे. प्रसंग मला त्यांनी माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आता मला सांगितलं की तो सुनील आऊट नव्हता. आणि मग त्यांनी त्यांच्या तोंडून तो किस्सा सांगितला आणि मी खरंच इतके वर्ष मी फक्त तो ऐकत होतो, तो त्यांच्या तोंडून ऐकला. आणि असेच मला 5-6 वेळा त्यांच्यासोबत बोलायची संधी मिळाली. आता धनबादला जेव्हा कॅलेंडरचं विमोचन झालं, मी स्वतःहून माझ्याजवळून जी कॅलेंडर घेतली आणि माझ्या ऑफिसमध्ये मी लावीन असं सांगितलं. तेव्हा मला खरंच इतका मोठा माणूस असून देखील कार्यकर्त्याशी त्यांचा व्यवहार किती चोख आहे, त्यांनी कशी माणसं जमवलेली आहेत याचा एक नमुना मी जयपूरच्याही कार्यक्रमात बघितला होता. जयपूरला आपली 3 दिवसाचं कार्यशाळा असताना माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांनी फोटो काढले आणि मला म्हणे की काणे, या लहान लहान मुलांचं हेच तो स्वप्न असतं, मोठ्या खेळाडूंच्या सोबत फोटो काढणे. मी पण असंच करायचो आणि मी कधीच कोणत्या खेळाडूच्या मुलांना फोटो बद्दल नकार देत नाही. तसा मला एवढा मोठा माणूस आपल्यातून निघून गेला, खरंच धक्का बसला. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव, एवढं बोलून मी माझी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद काणे सर. आपल्या विदर्भ प्रांताचे उपाध्यक्ष अकोल्यामध्ये स्थायी असलेले डॉक्टर प्रशांत मुळावकर सर या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना प्रार्थना करतो की त्यांनी आपले राष्ट्रीय अध्यक्ष चेतनजी यांच्या समवेत यांच्याबद्दल आपले श्रद्धासुमन अर्पित करावे. डॉक्टर प्रशांत जी. हा मी बोलतोय. हॅलो, ठीक आहे. तुम्ही स्क्रीन शेअरिंग डिसेबल केलंय, ते एनेबल करा. माझ्या स्क्रीनवरचे पिक्चर्स आहेत काही चेतनजींचे. स्क्रीन सेवर अनेबल करायचे. नाही, स्क्रीन शेअरिंग तुम्ही डिसेबल केलेलं आहे. नाही, मी स्पॉटलाइट व्हिडिओ केला ना. प्रशांत जी तुम्ही बोला, मी स्पॉटलाइट व्हिडिओ केलेला आहे, स्क्रीनवर आलेले आहे तुम्ही. हो ठीक आहे. तर ऍक्च्युली विदर्भामध्ये चेतनजी जेव्हा सर्वप्रथम आले तेव्हा त्यांना विदर्भामध्ये आणण्याचं काहीच श्रेय मला जातं. अर्थात 2015 साली आम्ही अकोल्यामध्ये वॉकॅथॉन या चालण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं
आणि त्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून चेतनजी लाभावेत अशी माझी फार इच्छा होती. आणि तसा प्रस्ताव मी आमच्या अकोल्याचे जे आमचे मित्रमंडळी आहेत, नंदूजी आहेत, प्रसन्नजी आहेत, माई साहेब आहेत आणि जितेंद्र आहेत, त्यांना सांगितलं की आपण चेतनजींना बोलवायचं. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, आम्ही बोलतो आणि कळवतो. आणि एका फोनमध्ये ते अकोल्याला यायला तयार झाले. त्यांनी हे नाही विचारलं की अकोला कुठे आहे, कसं यायचं. जेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगितलं तुम्हाला दिल्लीवरनं नागपूर फ्लाईटने यावं लागेल, नाही नागपूरवरनं आम्ही तुमच्यासाठी कारची व्यवस्था करू, कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता ते तयार झाले. तर याच्यामध्ये त्यांचा एक जो साधेपणा आहे तो दिसून येतो. दुसरी एक महत्वाची बाब मी आपणास आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की चेतनजीची जन्मतारीख जी आहे ती आहे 21 जुलै 1947. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 20 दिवस आधी त्यांचा जन्म झाला. पारतंत्र्यामधले 20 दिवस गेल्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये ते मोठे झाले आणि भारताचा हा आताचा जो स्वातंत्र्य दिन झाला 15 ऑगस्ट 2020 हा स्वातंत्र्य दिन पाहून ते गेले. म्हणजे या आत्म्याची काहीतरी आपल्या देशाप्रती एक भावना होती, जेणेकरून हा स्वातंत्र्य दिन मला बघायचा आहे ही त्या माणसाची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करूनच तो गेला. त्यामुळे अशा व्यक्तीला आपण वंदन करतो. त्यांच्यामधला जो साधेपणा आहे त्याला वंदन करतो. कोणत्याही अगदी साध्या व्यक्तीशी बोलताना त्यांचा जो स्वर असायचा तो विनम्र असायचा. कुणीही म्हटलं की चेतनजी मला तुमच्यासोबत फोटो काढायचा, ते ताबडतोब तयार व्हायचे. इतकंच काय लोकांना सांगायचे अरे तुम्ही इथे उभा आहे, तुम्ही इथे उभे राहा. अकोल्यामध्ये 2015 साली वॉकाथॉनच्या बक्षीस वितरणासाठी त्यांना आम्ही बोलावलं होतं. अगदी सर्वसामान्य स्पर्धकांशी ते बोलत होते. काही स्पर्धक जे खाली उभे होते त्या स्टेजवरनं उतरून त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांची चौकशी करणे. आणि इतकंच काय, त्यानंतर अकोल्यामध्ये एक विष्णू तोष्णीवाल म्हणून क्रिकेटचे सामने होते. त्या सामन्याच्या उद्घाटनाकरता आम्ही चेतनजींना घेऊन गेलो. तर तिथल्या प्रत्येक खेळाडूशी तू काय करतो, बॉलिंग करतो का, बॅटिंग करतो का, कशी करतो, त्याला 2-4 सल्ले देणे, कसं करायचं हे समजावून सांगणे. हा जो साधेपणा आहे हा आम्हाला खूप जास्त आवडला होता. त्यामुळे ती माझी चेतनजींची पहिली भेट असली तरी तेव्हापासून मी त्यांचा फॅन झालो की ह्या माणसाकडे काहीतरी दिव्य शक्ती आहे आणि हा माणूस सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या लायकीचा आहे. आणि तेव्हापासून मी खरं पाहावं तर क्रीडा भारतीमध्ये जॉईन झालो आणि क्रीडा भारतीमध्ये थोडंफार काम केल्याचं. मी खूप जास्त ऍक्टिव्ह काम करत नाहीये, परंतु जे काही करतोय त्याच्यामध्ये जे इनिशियल जो स्टिम्युलस मला मिळायचा तो चेतनजीकडनं मिळाला होता. त्यानंतर 2016 साली नागपूरला आपण क्रीडा भारतीचं एक विचारसत्र घेतलं होतं. त्यामध्ये पूज्य मोहनजी सुद्धा आले होते. तेव्हा सुद्धा चेतनजींची भेट झाली होती आणि त्यांनी आम्हा सर्वांची चौकशी केली. अर्थात माझं नाव त्यांना लक्षात नव्हतं, पण ते मला विचारले डॉक्टर साहेब कैसे हो. त्यामुळे सर्व सामान्य व्यक्तीला ओळखणे, त्याच्याशी संवाद साधणे, त्यांच्या सुखदुःखाशी समरस होणे, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणे, ही जी त्यांच्यामधली जी क्वालिटीज आहेत त्या अनुकरणीय आहेत. आणि असा माणूस जो आहे, असा माणूस जरी आज आपल्यामध्ये नसला तरी त्यांनी जी आपल्याकरता ठेवून दिलेलं आहे, त्यांनी जी आपली एक क्रीडा भारतीचं जे स्थान त्यांनी एवढं मोठं बनवलेलं आहे आणि व्हॉट एव्हर लिगॅसी हॅज केप्ट इज व्हेरी फिनॉमिनल लिगॅसी दॅट ही हॅज केप्ट फॉर अस. आणि आपल्याला त्या मार्गावर चालायला सोपं जाईल. अर्थात त्यांचं मार्गदर्शन जरी नसलं तरी त्यांनी आपला बराचसा रस्ता हा सुकर करून ठेवलेला आहे. त्यामुळे मला ते गेल्याचे वाईट जरी वाटत असले तरी याचा एक मनात आनंद असा निश्चित आहे की एका चांगल्या माणसाने घालून दिलेल्या वाटेवर मला चालायला मिळत आहे. आणि माझ्यामध्ये जेवढी काही क्षमता असेल तेव्हा त्या रस्त्यावर चालायचा मी जरूर प्रयत्न करेल, एवढी एक भावना ठेवतो आणि चेतनजींबद्दलचे 2 शब्द मी इथेच विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद डॉक्टर मुड़ाकर साहब. आपके जैसे अनुभव है वैसे ही सभी अखिल भारतीय स्तर पे सभी सामान्य कार्यकर्ता के भी अनुभव वैसे ही हैं. हम सभी जानते हैं कि 11 वर्ष क्रीडा भारती के वो प्रथम अध्यक्ष रहे और सभी कार्यकर्ता के साथ घुल मिल के वो रहते थे. तो यही एक संघ संस्थक, यही एक सामान्य कार्यकर्ता के अच्छे गुण होते हैं. यही वक्तव्य हमारे सभी कार्यकर्ता इस समय अर्पित भी कर रहे हैं. मैं इसके आगे हमारे विदर्भ प्रांत के सदस्य डॉक्टर योगेश जी सालफड़े जी से प्रार्थना करता हूं
कि वे अपने श्रद्धा सुमन अर्पित करें। डॉक्टर योगेश जी सालफळे। नमस्कार। नमस्कार, ऐकू येतंय? हो हो, ठीक आहे। चंद्रपूरच्या वतीने मी डॉक्टर योगेश सालफळे। तसं क्रीडा भारतीमध्ये मी तुम्हा सर्वांपेक्षा बरंच यंग आहे। वयाने मी तुम्हाला तो शंकेचा फायदा देणार आहे की माझं वय किती आहे ते तुम्ही ठरवायचं आहे, परंतु क्रीडा भारती चंद्रपूर ही त्या मानाने बरीच यंग अशी संस्था आहे। प्रसन्नजी मला मागे जेव्हा भेटायला आले होते त्यावेळेला चेतनजी चव्हाण यांचा उल्लेख केला होता की ते आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी जरी चेतनजींशी इन पर्सन भेटलेलो नाही किंवा कधी असा भेटण्याचा प्रसंग आला नाही, परंतु त्यांची जी बातमी आपण 3 दिवसापूर्वी ऐकली त्यांच्या दुःखद निधनाची, ती मनाला एक चटका लावून जाणारी भेटली। कारण आम्ही जेव्हा क्रिकेट बघायला लागलो त्यावेळेला चेतन चव्हाण आणि सुनील गावस्कर ही जी जोडी होती, या जोडीवर त्यावेळेच्या दूरदर्शनवर आम्ही हे सगळं यांची कारनामे बघत होतो, यांच्या बॅटिंग बघत होतो। आणि मला जे आठवतं ते म्हणजे चेतन चव्हाण हे इतके बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर होते फॉर सुनील गावस्कर, द रिझन वाय ही वॉज कॉल्ड एज अ लिटल मास्टर। तर चेतन चव्हाण जी हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी 2000 रन टेस्ट क्रिकेटमध्ये बनवले, ज्याच्यात एक देखील सेंचुरी नव्हती। हा रेकॉर्ड बरेच दिवस अबाधित होता, परंतु आता तो मोडला गेलेला आहे। मुख्य म्हणजे क्रीडा भारतीच्या दृष्टीने चेतन चव्हाणजी यांचं आकस्मिक निधन हे सर्वांना हळहळ करण्यासारखी स्थिती निर्माण करून गेलेलं आहे। ऑलरेडी कोरोनामध्ये बरेच लोक जवळचे गायक, कलाकार अशा काही काही घटना होतात आणि त्यातल्या त्यात चेतनजींचं असं निघून जाणं हे क्रीडा भारतीसाठी एक खूप मोठं नुकसान आहे, खूप मोठा एक लॉस आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने मी त्यांना त्यांच्या आत्म्यास शांती मिळो करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद डॉक्टर सालफळे सर। आप चंद्रपुर की ओर से क्रीडा भारती के इस कार्य में श्रद्धा सुमन अर्पित किए हैं। आज हमारे इस विदर्भ प्रांत की क्रीडा भारती के समवेत सभी कार्यकर्ता यहाँ एकत्रित हुए हैं। हम सभी जानते हैं कि चेतन जी चौहान ये अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी थे। सुनील गावस्कर और चेतन चौहान यह जोड़ी हमारे भारत के लिए, बड़े विश्व के लिए बड़ी सराहनीय थी, ये सभी ने बताया भी है, हम सभी जानते भी हैं। इसके पश्चात हमारे अमरावती जिला के अध्यक्ष मेरे और प्रदीप जी खेड़कर, इनके मित्र प्राध्यापक देवानंद जी माला यहाँ उपस्थित हैं। मैं प्राध्यापक देवानंद माला जी इनसे प्रार्थना करता हूँ कि वे अपने श्रद्धा सुमन अर्पित करें। माला सर। संजय जी नसतील तर मोनीश्वरांचं घेऊन घ्या। हाँ माला जी आप शुरू करिए। माला जी हाँ हाँ शुरू है। माला जी आप वीडियो आपका शुरू है, आप म्यूट करके बातचीत करिए। विजयराव मुनीश्वर। हाँ, मैं यहाँ उपस्थित सभी कार्यकर्ता यहाँ उपस्थित हैं। मैं किसी 2 को प्रार्थना करता हूँ
कि डॉक्टर अनिल जी करवंदे, इनका समापन के पहले जो कोई कार्यकर्ता यहाँ उपस्थित है वे अपने श्रद्धा सुमन अर्पित कर सकते हैं। समय की पाबंदी संजय जी ते आपलं डाऊन होत आहे आता, वेळ हाँ। संपली आहे. हाँ। संजय जी हाँ 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 वेळ संपत आली आहे, लक्ष ठेवा. ठीक है। कोई ते करवंदे चाहता है? सरांचं राहून जाईल. हाँ नहीं, 25 मिनट है प्रसन्न जी। अच्छा बरं. सही मी बोलू का? राजेश जी, हाँ संजय जी, हाँ हाँ बोला बोला राजेश जी गडीकर। हेलो राजेश जी। दोन मिनिट. हाँ राजेश जी बोला ना। हा, मला ऐकू नाही आलं. हाँ हाँ क्या हाँ. आता ठीक है। नमस्कार, हाँ मी राज गडीकर. हाँ चेतनजीच्या निधनाची बातमी आहे आणि जो सगळ्यात त्यांचा जो गुण मला त्या दिवशी जाणवला की ज्या माणसांनी भारताला खंबीरपणे खेळपट्टीवर उभं राहून ज्या पद्धतीने आग्या ताळाच्या सारख्या वेगाने येणाऱ्या गोलंदाजांना तोंड देऊन भारताला जिंकण्याची सवय लागली, सोबतच सुनील गावस्करांना जो एक विक्रण्याची संधी दिली, तो माणूस 2009 ते 2020 पर्यंत क्रीडा भारतीला सुद्धा त्याच पद्धतीने खंबीरपणे या क्रीडा संघटनेच्या खेळपट्टी म्हणता येईल आपल्याला, असं अगदी खंबीरपणे उभे होते आणि खंबीरपणे हे कार्य पुढे नेण्यासाठी जे अथक परिश्रम होते, त्याचंच फळ म्हणजे क्रीडा भारतीची स्वत्र चांगल्या पद्धतीने कार्य करताना दिसत आहे. हे त्याच एक होतं. त्यांचा जो गुण की खंबीरपणे राहून आपलं हे पुढे नेणे, तेच कार्य त्यांनी क्रीडा भारतीत पण केलं. पण असं आहे तो आवडतो सर्वात तोची आवडे देला, या पद्धती तसं म्हणालं तर इतका उत्कृष्ट कार्य करता, इतका उत्कृष्ट संयमी सर्वांसोबत मिसळून राहणारा व्यक्ती आपल्याला मनात अशी शंका पण आली नाही, कधी वाटलंही नाही की अगदी या तातडीने माणूस आपल्यातून निघून जाईल आणि आपल्याला दुःख करून जाईल. पण काळापुढे कोणाची चालत नाही, या याच्यात ते आपले सोडून गेले. परंतु त्यांचा जो खंबीरपणा आणि निश्चयपणा या पद्धतीने आपलं पण कार्य पुढे चालू ठेवायला पाहिजे आणि हे चालू ठेवलेलं कार्य जितकं मोठं होईल तेवढी ती त्यांना योग्य श्रद्धांजली राहील असं मला स्वतःला वाटतं. म्हणून क्रीडा भारती तर्फे आणि माझ्यातर्फे चेतनजींना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद राजेश जी। आपल्या कार्यक्रमाचा आखिरी का जो है, हमारे विदर्भ प्रांत के अध्यक्ष माननीय माजी प्राचार्य डॉक्टर अनिल जी करवंदे, ये इनका स्पेशलाइजेशन ही क्रिकेट में है और चेतन जी के साथ काफी उनका घनिष्ठता रही है। नागपुर के प्रवास में वो उनके निवास में भी रहते थे और जब से क्रीडा भारती के प्रांत के अध्यक्ष माननीय अनिल जी हुए थे, उस समय से ही उनका चेतन जी का प्रवास भी था। अखिल भारतीय स्तर के बैठक में जहां जहां वो रहते थे तो अनिल जी के साथ उनका प्रवास और उनका कार्य भी रहता था। मैं आज के इस कार्यक्रम के अंतिम छोर पे हूँ। माननीय अनिल जी करवंदे, इनका पाथेय हमें सभी को मिलेगा। उसके पश्चात प्राध्यापक शिरीष टोपरे इनका आभार प्रदर्शन और शांति पाठ के मंत्र के पश्चात हमारी आज की श्रद्धांजलि सभा समाप्त होगी। मैं विदर्भ प्रांत के अध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर अनिल जी करवंदे सर, इनसे प्रार्थना करता हूं कि वे चेतन जी के साथ उनके अनुभव शेयर करें और हम इस सभी को मार्गदर्शन करें। नमस्कार, मैं डॉक्टर अनिल करवंदे। मेरा भी पिछले 5 वर्षों से चेतन जी के साथ पहली बार मुलाकात हुई और उनके साथ कई बार सहवास हुआ। जैसा कि अभी बताया कि वो जब नागपुर आए तो 2 बार
मेरे घर पर ही रुके थे। क्रिकेटर, ओपनिंग बैट्समैन, खिलाड़ी के तौर पर तो सभी न्यूज उनके बारे में पेपर में छपती है, सभी जानते हैं। उनके स्कोरिंग के बारे में भी जानते हैं। सुनील गावस्कर के साथ उनका जो रिकॉर्ड था वो भी सब जानते हैं। उनका जो व्यक्तित्व है, उसका जो सबसे उच्च स्थान जो मुझे लगा, उनके जीवन में सादगीपन। कभी ऐसा लगा नहीं कि एक टेस्ट क्रिकेटर जो अंतरराष्ट्रीय खिलाड़ी है वो किसी के घर पर भी रुक सकता है। कभी ख्याति प्राप्त खिलाड़ी थे। बचपन में भी हम लोग उनके जो टेस्ट मैचेस, उस समय तो टेस्ट मैच ज्यादा खेलते थे, उसको देखते भी थे। और भी उनके व्यक्तित्व का एक दूसरा पहलू ये भी रहा कि वो बहुत अच्छे ऑर्गेनाइजर थे। दिल्ली क्रिकेट एसोसिएशन के लिए भी उन्होंने काम किया और बहुत अच्छे कमेंटेटर भी थे। जैसे बाकी कमेंटेटर हैं वैसे ही बहुत अच्छे तरीके से उन्होंने क्रिकेट में कमेंट्री भी की। क्रीडा भारती के अध्यक्ष के रूप में उनका सहवास भी प्राप्त हुआ, उनका मार्गदर्शन भी प्राप्त हुआ। 2-3 जगह उनके साथ रहने का मौका भी प्राप्त हुआ। मैं विदर्भ प्रांत की ओर से और स्वयं अपनी ओर से ईश्वर से प्रार्थना करता हूं कि उनकी दिवंगत आत्मा को शांति दे। और इसी तरह मैं अपने शब्दों को यहाँ पर विराम देता हूँ। नमस्कार। धन्यवाद करवंदे सर। विदर्भ प्रांत के सभी कार्यकर्ताओं से हमारे राष्ट्रीय अध्यक्ष चेतन जी, इनका घनिष्ठ था। आप सभी जानते हैं कि एक बड़े उच्च पदस्थ अधिकारी ये सामान्य स्वयंसेवक, सामान्य कार्यकर्ता से कैसे रहते हैं, यही इनकी एक विशेषता हमारे सभी के पास है। मैंने जैसे प्रस्तावना में कहा कि उनका निधन जब हुआ, उनके सभी गांव के जितने भी सामान्य कार्यकर्ता थे वे चेतन जी के पास आए थे। और यही एक कोरोना के काल में इतनी बड़ी पब्लिक वहां हुई थी कि जिसके कारण सभी को अलग अलग प्रकार की व्यवस्था भी करनी पड़ी। यही एक अच्छा लक्षण, एक अच्छा व्यक्तित्व हमारे सामान्य कार्यकर्ता का होता है। और ऐसा ही कार्यकर्ता के सभी श्रद्धा सुमन हमारे सभी विदर्भ प्रांत के सभी स्तर के कार्यकर्ता ने यहाँ समर्पित किए हैं। उनका जीवन ही एक हमारे लिए समर्पित रहे और यही एक मार्गदर्शन रहे, यही आज की सभा का विशेष उद्देश्य था। मैं मेरे सहयोगी, मेरे मित्र विदर्भ प्रांत के सहमंत्री प्राध्यापक डॉक्टर शिरीष टोपरे जी से प्रार्थना करता हूं कि वे आभार करें। उसके पश्चात मेरी आधी पंक्ति के बाद हमारा सभी शांतिपाठ मंत्र होगा और हमारा ये श्रद्धांजलि सभा समाप्त होगी। प्राध्यापक डॉक्टर शिरीष टोपरे सर। आवाज येतोय माझा? हॅलो, हाँ आवाज येतोय? हाँ येतोय सर, थोड़ा माइक जवळ घ्या। हाँ हाँ हाँ, हॅलो, आता ठीक है, ठीक है। हॅलो, हाँ ठीक है सर, बोला। हाँ हाँ, क्रीडा भारतीचे प्रथम अध्यक्ष स्वर्गवासी आदरणीय चेतनजी चव्हाण यांना श्रद्धासुमन अर्पित करण्याकरता आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या बैठकीमध्ये म्हणा किंवा काल संपन्न झालेल्या राष्ट्रीय बैठकीमध्ये दोन्हीमध्ये एक कॉमन गोष्ट प्रत्येकाने बोललेली आहे की चेतनजी चव्हाण हे अतिशय साधं व्यक्तिमत्व होते। प्रत्येक व्यक्ती, मग तो कितीही छोटा कार्यकर्ता असो किंवा राष्ट्रीय स्तराचा कार्यकर्ता असो, प्रत्येकाला असं वाटत होतं की माझ्या घरचा कोणी गेलेला आहे, माझ्या अतिशय जवळचा कोणी व्यक्ती गेलेला आहे। इतक्या मोठ्या स्तराचे खेळाडू असताना किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असताना देखील प्रत्येकाला जर वाटत असेल की माझ्या अत्यंत जवळचा एक माणूस गेलेला आहे, तर यापेक्षा जास्त चांगलं नेतृत्व कोणतं असू शकेल असं मला नाही वाटत। एका नेतृत्वामध्ये जे गुण असायला हवेत ते सर्व गुण त्यांच्यामध्ये होते। सगळ्यांना सोबत घेऊन चालणे, प्रत्येकाशी आपुलकीने बोलणे, एक रिलेशन, एक कनेक्ट। हॅलो, हाँ ठीक है, बोला सर, बोला। हाँ हाँ, तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे गीत सादर केलं त्या काणेसरांचे मी सर्वप्रथम आभार मानतो। त्याचप्रमाणे या बैठकीला उपस्थित
केंद्रीय कार्यकारिणीचे सन्माननीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रसन्नजी हरदास, श्री संजयजी लोखंडे, श्री विजयजी मुनीश्वर, या सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या विदर्भ प्रांत क्रीडा भारतीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अनिलजी करवंदे, सन्माननीय उपाध्यक्ष प्रशांतजी मोहता आणि डॉक्टर मुळावकर यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी आपले विचार प्रगट केले ते श्री महेंद्रजी बढे, श्री योगेशजी सालफळे, श्री सदानंदजी काणे, श्री राजेशजी गडीकर, आमचे मित्र श्री प्रदीपजी खेडकर, त्याचप्रमाणे आदरणीय मीराताई फडणवीस यांनी देखील आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या, त्यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रम बैठकीला उपस्थित असलेले आमचे आदरणीय विनायकराव अंजनकर यांचेही आभार मानतो. व हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने ज्यांनी संचलित केला ते आमचे मित्र डॉक्टर संजय खळदकर यांचेही आभार मानतो. व खळदकर सरांना विनंती करतो की त्यांनी या पुढील कार्यवाही केली. शांति पाठ मंत्र की आधी पंक्ति बताने के पश्चात हम सभी शांति पाठ मंत्र दोहराएंगे और हमारी श्रद्धा संजय जिले का जो कार्यक्रम है वो यहाँ समाप्त होगा. होना है, मैं स्वयं भी करता हूँ. प्रार्थना स्थिति में सब आएगा. ओम पूर्णमदः पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. शान्ति शान्ति शान्ति.